नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 22 जानेवारीच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी TMT बार्स. नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूया चंदगड मतदारसंघातील रस्त्यांसाठी आमदार शिवाजी पाटील यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत चर्चा. बेळगाव वेंगुर्ला महामार्गासह कोली पारगड आणि झांबरे मार्ग गोव्यात जोडण्यासाठी सकारात्मक. चंदगडच्या विकासासाठी हे पाऊल वरदान ठरेल, आमदार पाटील. आमचे बेमुदत उपोषण आंदोलन का थांबवले? प्रश्नांची निर्गत करण्याची इच्छा आणि क्षमताच नव्हती तर असे का? आजरा शहर अन्यायाची विचारणा, चर्चा व प्रशासन धारेवर. गावातील सामाजिक हित जोपासणाऱ्या कुटुंबांनी दिलेल्या जमिनीचा दलित समाजाला अखेर ताबा मिळाला. सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांच्या पुढाकाराने ग्रामपंचायत निधीतून तारेचे कुंपण उभारले. हिरशुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांच्या हस्ते स्मशानभूमी विकास कामाचे उद्घाटन. देवरवाडी येथे सभा मंडप व सांस्कृतिक भवनाच्या कामात अनियमितता. महाराष्ट्र शासनाकडून 4,25,00,000चा निधी मंजूर. स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेतल्याचा आरोप. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदारांच्या मनमानीमुळे तीर्थकुंडाचे पाणी दूषित होण्याची भीती. गोवा इंटरस्कूल जलतरण स्पर्धेत भगतसिंग गावडेचे शानदार प्रदर्शन. 2 सुवर्ण 2 रौप्य पदके मिळवली. वैयक्तिक चॅम्पियनशिपसह ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख बक्षिसाने गौरव. अब तक 35हून अधिक सुवर्ण पदकाची कमाई. AT फाउंडेशनचे लीडर्स अक्षय पावले आणि वैभवी पाटील यांची कौतुकास्पद निवड. पश्चिम महाराष्ट्रातून पहिल्यांदाच कम्युनिटी इम्पॅक्ट कोच म्हणून काम करण्याची संधी. गडिंग्लजच्या युवा खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर नेतृत्व केले सिद्ध. शिवराज महाविद्यालयाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन माजी विद्यार्थिनी विशाखा कुराडे यांच्या हस्ते संपन्न. राष्ट्रीय कुस्तीपटू रोहन रंडे यांचे मार्गदर्शन. खेळाडूंना प्रोत्साहन. राष्ट्रीय स्तरावर चमकलेल्या सुकन्या शिवने, मेघना मोहिते आणि ऋतिक वर्माचा विशेष सत्कार.